उन्हाळा हा सुरू झालेला आहे म्हणजेच ताक आपल्याला हवंच असतं. आपल्या पूर्वजांनी ताकाची तुलना आयुर्वेदामध्ये अमृताशी केलेली आहे. त्यामुळे ताक हा प्रथिनेचा उत्तम स्रोत देखील मानला जातो. ताकाचे सेवन केल्यामुळे अन्न पचनास देखील मदत होते आणि ॲसिडिटीचा त्रास असेल तर ताकाचे सेवन केल्यामुळे तो देखील कमी होतो. त्यामुळे आज आपण इथे आयुर्वेदाप्रमाणे ताकाचे 2 प्रकार पाहणार आहोत. नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचे अश्विनीज किचन मराठीमध्ये. आज आपल्या किचनमध्ये आयुर्वेदिक ताकाचे 2 प्रकार पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रकार काकडीचे ताक बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक गावरान अशी हिरवीगार काकडी पाहिजे आहे. आता गावरान काकडी कशी ओळखायची, तर पूर्ण हिरवी असते ना ती गावरान काकडी असते. याच्यामध्ये कडवटपणा अजिबात नसतो. जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जी आहे तीच घ्या, पण लक्षात राहू द्या की काकडी ही कोवळी हवी आहे, निबार घेऊ नका. जेवढी कोवळी असेल तेवढे ताकसुद्धा छान असं बनवून तयार होतं. फक्त लक्षात राहू द्या की काकडी कडू नसायला हवी. तर आता काकडीची पूर्ण साल काढल्यानंतर पुढचा भाग कट करायचा, थोडासा घासून खाऊन बघायचा. जर कडवट असेल तर त्या काकडीचा वापर करू नका आणि जर नसेल तर ती बारीक कट करून घ्या. जर तुम्ही कडवट काकडीचा वापर करताल तर हा ताकसुद्धा तुमचे कडवट बनवून तयार होईल. त्यामुळे कडवट काकडी वापरू नका. एक त्याचा तुकडा खाऊन चक करा आणि नंतरच त्याचा वापर करा. आता पूर्ण काकडी कट करून झालेली आहे. एक मिक्सर जार घ्यायचा, याच्यामध्ये आपल्याला सगळी काकडी घालून घ्यायची आहे. आता इथे काकडीचं ताक बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते सुद्धा पाहून घेऊया. इथे आपल्याला 4-5 असे कढीपत्त्याची पानं आणि 5-6 एवढी पुदिन्याची पानं लागणार आहे. बरोबर अर्धी मिरची आणि 1 इंचपेक्षाही बारीक एवढा अद्रकचा तुकडा घेणार आहोत. आता हे सगळं आपल्याला या काकडीच्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बरोबरच आपल्याला इथे 1 चमचा एवढं काळं मीठ वापरायचं आहे आणि 1 चमचा एवढं जिरे पावडर वापरायचे आहे. बरोबरच आपण इथे 2 चमचे एवढं दही वापरणार आहोत. आता काय करायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. जर तुमचा मिक्सर जार बारीक असेल तर तुम्ही आधी सुरुवातीला असंच फिरवून घ्या, कारण काकडीमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि लागण तसं पाणी घाला. पण माझा मिक्सर जार मोठा होता त्याच्यामुळे मी याच्यात अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता जसं जसं फिरवलं जात आहे तसं काकडी आणि त्याच्यामध्ये टाकलेले सगळे साहित्य व्यवस्थित बारीक होत आहे. आता एकदम परफेक्ट असं आपल्या इथं ताक बनवून तयार झालेलं आहे. चला तर सर्व करून पाहूया. एकदम हेल्दी, आयुर्वेदिक आणि थोडीशी टेस्ट चेंज असणारे हे काकडीचं ताक तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही सुद्धा ट्राय करून नक्की बघा. हे आपले पहिला प्रकार झाला काकडीचं ताक. आता आपल्याला तसंच दुसरा प्रकारसुद्धा पाहायचा आहे, तर तो कशापासून बनवला जाणार आहे ते सुद्धा पाहून घेऊया. त्यासाठी आपल्याला इथे कोथिंबीर आणि अगदी 1 तुकडा एवढं अद्रक लागणार आहे. बरोबर अर्धीपेक्षाही कमी एवढी मी हिरवी मिरची घेतलेली आहे. आता जर तुम्ही इथे अद्रक आणि हिरवी मिरची वापरत असाल तर लक्षात राहू द्या अद्रकमध्ये सुद्धा तिखटपणा असतो, त्यामुळे मिरचीचं प्रमाण थोडंसं कमीच राहू द्या. आता इथे मिक्सर जारमध्ये आपल्याला हे पूर्ण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. बरोबरच हिरवी मिरची घालायची आहे आणि इथे दह्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा, कारण आपण इथे कोथिंबीरचे ताक बनवत आहोत तर इथे दह्याचे प्रमाण थोडे जास्त असते. कोथिंबीर वापरताना काय करायचं, देठासकट घ्यायची, म्हणजे देठामध्ये त्याची टेस्ट असते, जी चव आणि सुवास असतो ना तो पूर्ण आपल्या ताकामध्ये येतो. बरोबर 1 चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा भाजलेली जिरा पावडर घालायची आहे. जर तुमच्याकडे पूर्ण जिरा पावडर असेल तरी वापरली तरी चालेल. इथे सुद्धा मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. बरोबरच आपल्याला इथे झाकण लावून घ्यायचं आहे आणि छान असं याला मिक्सरला अगदी 2 ते 3 मिनटं फिरवून घ्यायचं आहे. अगदी जसं आपल्याला हवं ना तसं इथे ताक अगदी कोथिंबीरीचं ताक बनवून तयार झालेलं आहे. चला तर आपण इथे कोथिंबीरीचं ताक देखील सर्व करूया की कसं बनवून तयार झालेलं आहे. एकदम हेल्दी असं आयुर्वेदिक. दररोज एकच प्रकार पिण्यापेक्षा दररोज तुम्ही असे वेगवेगळे ताक जर पिलात ना तर तुमच्यासाठी एकदम हेल्दी आहेत. तसंच आपल्या पूर्वजांनी म्हटलं आहे ना की आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा अमृताची तुलना एकदम ताकाशी केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे अमृतसुद्धा प्यायला पाठीमागं सरू नका. दररोज गरमीच्या दिवसामध्ये एक तर प्रकार झालाच पाहिजे. मग तुम्हाला हा प्रकार कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा.